नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरीचा वाढदिवस असतो आणि हे समजल्यानंतर अर्णव देखील आनंदित होतो आणि तो बोलतो हा ईश्वरीचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे, मग त्यांच्यासाठी स्पेशल सरप्राईज तर बनतेच। तर इकडं आपण पाहतो की ईश्वरी देखील विचार करत असते, माझा 2 दिवसानंतर वाढदिवस आहे आणि तो माझ्या वाढदिवसानिमित्त अर्णव सर मी तुम्हाला सर्व काही माझ्या मनातले बोलणार आहे। तर इकडे आपण पाहतो की अर्णव हा विचार करत असतो, आतापर्यंत मी कधी बनवला नाही असा स्पेशल ड्रेस डिझाईन करणार आहे आणि तोही मिस सिंदूर फक्त तुमच्यासाठी, त्यामुळे यावर्षी तुला सर्वात मोठं सरप्राईज मिळणार आहे। आणि असा विचार करून अर्णव हा सरप्राईजची पार्टीची तयारी करू लागतो। तर इकडे आपण पाहतो की राजेश, वल्लरी आणि लावण्या हे प्लॅन आखत असतात आणि राजेश हा त्या दोघींना बोलतो, काही जरी झाले तरी ईश्वरीच्या वाढदिवसाची पार्टीचा प्लॅन आपल्याला उधळून लावायचा आहे। आणि वल्लरी ही राजेशला उत्तर देते, जावई बापू या सर्वांचा विचार तर मी अगोदरच करून ठेवलेला आहे। मी असा प्लॅन आखलेला आहे की ज्यामुळे अर्णव स्वतःहून ईश्वरीचा हात पकडून तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढेल। आणि तेव्हा लावण्या, राजेश दोघेही अवाक होऊन वल्लरीकडे पाहू लागतात। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वल्लरी आणि लावण्याचा प्लॅन यशस्वी होणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।